मन वाचातीत तुझे स्वरूप म्हणून आमाप भक्ती केली भक्तीच्या मापे मोजितो अनंता इतराने तत्वता नमोजवे योगयागतपे देहाच्या योगे ज्ञानाचे आलागे न सापडसी भक्तीच्या मापे मोजितो अनंता इतराने तत्वता नमोजवे तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा घ्यावी जे केशवा करीतो ऐसी भक्तीची माफे मोजितो अनंता इतराने तत्वता नमोजवे। आणि या सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्वंदनी जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यातील भक्तीचं वर्णन करणारा अभंग आहे। नवे नवे तर किंबहुना ज्या भगवान परमात्म्याची आपण भक्ती करत आहोत या भक्ती करता या इंद्रियांच्या द्वारे जी जी इंद्रिय आपल्या भक्तीच्या माध्यमातून उपयोगात पडतात त्याचं वर्णन तुकोबाराय या अभंगाच्या द्वारे करतात। अखिल कोटी ब्रह्मांड नायक जगताचा मालक भगवान पंढरीराया आणि त्याची आपण भक्ती करत असताना कोण कोणत्या इंद्रियांच्या द्वारे त्या भगवान परमात्म्याची भक्ती केली पाहिजे नवे नवे तर या इंद्रियाच्या पलीकड ज्या भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे अशा स्वरूपाचं वर्णन या अभंगाच्या द्वारे करतात। महाराज म्हणतात मन वाचा तीत तुझे स्वरूप म्हणून आमाप भक्ती केली। आता मन वाणी आणि तीत म्हणले म्हणजे याच्या पलीकड ज्याचं स्वरूप आहे असा भगवान परमात्मा त्या ठिकाणी त्या भगवान परमात्म्याची आम्ही भक्ती केली म्हणून आमाप भक्ती केली। आता त्या भगवान परमात्म्याला जाणण्याकरता त्याला मोजण्याकरता एक माप असतं मोजमाप आहे त्या मापाद्वारे जर मोजलं तर आपल्याला जाणता येते माप म्हणजे याचा अर्थ का साधन आहे। आता कोणतं साधन आहे त्या साधनाद्वारे त्याला जाणता येईल असं एक साधन सांगितलं ते साधन म्हणजे कोणतं आहे भक्तीच्या मापे मोजितो अनंता इतराने तत्वता नमोजावे। मग अन्य साधनांचा इथं उपयोग होणार नाही का हा अन्य साधनांचा जरी उपयोग होत असेल तरी यासारखं साधन कोणतं नाही कुणा करता सामान्य लोका करता हा ज्ञानी लोका करता कुणा करता मानव जो योगी आहे ज्याला योग बळाच्या साध्यतेने भगवान परमात्म्याला साध्य करून घेता येतं अशाला हा योग असला तरी योग त्याग तपे देहाची योगे योग करता येतो याग करता येतं तप करता येतं कधी शरीर साथ असले तर आणि शरीर साथ असेल तर परमार्थ सुद्धा घडणार नाही कारण शरीराची साथ नाही तर परमार्थ कसा घडल योग याग तपे देहाची योगे ज्ञानाची लागे न सापडशी देहाच्या योगानं भक्ती घडेल का साधना करण्याकरता देह सदृढ पाहिजे आणि देह जर सदृढ नसेल आणि देह सदृढ असून पण काही लोक भक्ती करत नाही म्हणजे याचा अर्थ का देहाच्या योगे ज्ञानाची लागे न सापडसी। आता इथं म्हटलेलं आहे ज्ञानी मनुष्याला सापडणार नाही तुकोबाराय म्हणतात मी नव्हे पण ते ज्ञान कोणतं अहंकार युक्त असणाऱ्या ज्ञानी मनुष्याला कळणार नाही बरं का ज्ञानाशिवाय त्याला जाणताच येत नाही ज्ञानच पाहिजे ज्ञान असल्याशिवाय भगवान परमात्म्याला जाणता येत नाही पण महाराज का म्हणतात ज्ञानाची लागे न सापडसी असा ज्ञानी मनुष्य कोणता तर गर्वाने युक्त झालेला अहंकाराने युक्त असलेला मनुष्य अशा ज्ञानी मनुष्याला मी सापडणार नाही तर मग काय करावं मग आम्हाला योगही जमत नाही आम्हाला यागही जमत नाही आम्हाला तपही जमत नाही आम्हाला ध्यानही जमत नाही मग आम्ही सामान्य लोकांना काय करावं आम्हाला कर्म मार्ग जमत नाही ज्ञान मार्ग जमत नाही योग मार्ग जमत नाही मग आम्ही सामान्यानं काय करावं प्रश्नचिन्ह उद्भवला तुकोबाराय म्हणतात आम्ही काय करायचं तुका म्हणे आम्ही तुकोबाराय म्हणतात मी नाही
मी एकटा नाही. तुका म्हणे आम्ही सर्वांनो हानुक म्हणजे अनेक वचनाने सिद्ध होतं की सर्वांनी आम्ही या शब्दाचा अर्थ आहे सोनाळी ग्रामस्थ आम्ही सप्त्याचं आयोजन घातलेलं आहे. मी एकटा सप्त्याचं आयोजन घातलेलं आहे. एक वचन म्हणजे अनेक वचनाने सिद्ध तुकोबा म्हणतात की तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे शिवा आम्हाला काही नाही जमलं तर मात्र आम्हाला एक जमेल आम्ही भोळ्या भाव अंतकरणी युक्ताने तुझी सेवा करू भगवान परमात्मा आणि जशी करल तशी देवा तुम्ही ती मान्य करून घ्यावी लागेल बर का. तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा घ्यावी जी की सेवा करीतो ऐशी भक्तीची आमाफी मोजितो अनंता इतराने तत्वता नमो जावी. देवा जशी सेवा आहे भोळी भावी ती तुम्ही मान्य करून घ्यावी ही एक विनंती करतो. तुका म्हणे आम्ही भोळ्या भावी सेवा घ्यावी जी की सेवा करीतो ऐशी म्हणजे जसे आम्ही करेल ती तुम्ही देवा तुम्ही मान्य करून घ्यावी. मग भक्ती या साधनाद्वारे त्याला जाणता येतं. अभंगाचा शब्दार्थ माझ्या बुद्धीच्या अनुषंगाने झालेला आहे. याच्याही पेक्षा अजून काही माझ्यापेक्षा श्रेष्ठ ज्येष्ठ ज्ञानी मंत्री आहेत ती अनेक वेगवेगळ्या पद्धतीने अभंगाचा शब्दार्थ मांडू शकतात. कीर्तनरूपी सेवेकरता अभंगाचा शब्दार्थ येतो मांडलेला आहे. भगवान परमात्म्याकडे पोहोचण्याकरता काही मार्ग सांगितले आणि त्या मार्गाच्या अनुषंगाने भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेता येते. काही ना कर्म मार्ग सांगितला कर्माच्या आधाराने भगवंताला जाणता येतं. कर्म मार्गाने तुम्हा आम्हाला भगवान परमात्म्याला जाणता येतं. मग कर्म मार्ग अत्यंत सूक्ष्म आहे अवघड आहे क्लिष्ट आहे. प्रत्येक सामान्य मनुष्य जीवाला तो कर्म मार्ग जमेलच याची शाश्वती नाही. आमच्या तुमच्या घरी सत्यनारायणला भगवान सत्यनारायणच्या पूजनाकरता बडजी बुवा ब्राह्मण बुवा बोलवलं जातं. बडजी महाराज सांगतात केशवायनमा माधवायनमा अच्युतायनमा वामनायनमा पाणी ग्रहण करा. केवढं ग्रहण करायचं बार्डीवर चमच्यावर पेलावर वाटीवर याचं काय गणित आहे का सांगितलेलं नाही. पाणी ग्रहण करा म्हणतात पाणी खाली सोडा म्हणतात. आता केवढं सोडायचं हेही आपल्याला कळलं पाहिजे. 2 चमचे 3 चमचे बार्डीवर घागरभर हेही देखील आपल्याला कळत नाही. मग याचा अर्थ का कर्म मार्ग. मग हा कर्म मार्ग अवघड आहे. संत महात्म्याने शास्त्रामध्ये वर्णन आहे आचमन करण्याकरता अर्धा उडीद भिजल इतकं पाणी घ्यावं. किती अर्धा उडीद. आता उडीद केवढा मोठा असतो भोपळ्या एवढा उडीद केवढा असतो तेवढा उडीद भिजल इतकं पाणी घ्यावं. मग जास्त झालं सांगणाऱ्याला दोष आहे कमी झालं करणाऱ्याला दोष आहे. म्हणजे एवढं कर्म मार्ग सूक्ष्म. मग असा कर्म मार्ग आमच्या संत महात्म्याने मोडण्या वाटा सूक्ष्म दुस्तरे केला राज्यभार चालायचा. संत महात्म्याने हा कर्म मार्ग मोडला खंडन केलं कर्म मार्ग. मग ज्ञान मार्गाने त्याची प्राप्ती करून घेता येईल. भगवान परमात्म्याला जाणण्याकरता एक केवळ ज्ञानच असं पवित्र आहे या जगतामध्ये. ते ज्ञान कसं आहे सूर्यासारखं आहे तेजस्वी आहे. ते ज्ञान जर असेल तर त्या ज्ञानानं अंधकार घालवतो. मनुष्य जीवनामध्ये येणारा अंधकार घालवतो. अज्ञान निवृत्तीचं कार्य ज्ञान करतं आणि अज्ञान निवृत्तीचं कार्य ज्ञानाद्वारे होतं. मग ते ज्ञान हे भगवान परमात्म्याला जाणता येतं ज्ञानाच्या द्वारे ज्ञान मार्ग. पण माऊली म्हणते असं ज्ञान नको आहे. कसं नवल अहंकाराचे गोटी विशेष न लगे अज्ञानाचे पाटी सज्ञानाचे झोंबे कंटे नाना संकटे नाचवे. असं अहंकार युक्त ज्ञान नको म्हणजे हे ज्ञान मार्ग देखील थांबला. मग आता योग मार्ग. मग योग मार्गाने भगवान परमात्म्याला साध्य करून घेते. ते भगवान परमात्मा योगी मनुष्याच्या जवळ देखील राहतो आणि तिथूनही जातो. काय म्हटले मी दोन्ही शब्द आहे त्याच्यात. योगी मनुष्याच्या जवळ भगवान परमात्मा राहतो आणि तिथूनही जातो. मी म्हणत नाही माऊली सांगतात वेळी एक भानुबिंबी न दिसे वरी योगियाचे मानसे उमरडून जाय परी तया पासी पांडवा मी हरपला घेवसावा जेत नामघोष परवा करती माझा. बाबा कुठे आहे मी मला शोधायचं ना. जिथं नामचिंतन आहे जिथं नामसाधना चालू आहे त्या ठिकाणी माझं वास्तव्य माझे भक्त गातीचे
भक्त गाते देते नारदा मी उभा देते। आता माझे भक्त ज्या ठिकाणी माझे चिंतन करतायत माझं नामस्मरण करतायत त्या ठिकाणी मी उभा आहे म्हणतात भगवान परमात्मा। म्हणजे मला काय सांगायचं होतं योग्याच्या मनुष्य मनातून सुद्धा उल्लंघून जाण्याचं सामर्थ्य त्या ठिकाणी आहे कोणाजवळ भगवान परमात्म्याजवळ। कारण का स्वतः म्हणतात त्या योग मार्गाच्या नादाला तुम्ही लागू नका कारण सामान्य जीवाला योग साधना घडेलच असं नाही। कारण का कीर्तनात 2 तास बसणं आणि 6 तास योग अभ्यास करणं योग अवघड आहे योगासन सोपे आहे। रामदेव बाबा सांगतात पोट हलवा मांडी हलवा गुडघा हलवा ही योगासन झाली बरं का योगासन आहे ती योगासन कोणी करेल पण योगाचा अभ्यास आहे जो योग मार्ग आहे तो अत्यंत अवघड आहे। माऊलीने सांगितले कुंडलिनी जागृत करा जठराग्नी पेटवणे हे सगळा योगाभ्यास आहे। म्हणजे सामान्य प्रत्येक जीवाला जमेलच असं नाही करतील हरकत नाही। आजही हिमालयामध्ये तपस्वी साधू ऋषी मुनी करत आहेत करत नाही तसं नाही करतील पण प्रत्येक सामान्य जीवाला तो घडेल असं नाही। मग त्याच्याकरता काय अगा योगाची वाटा जे निघालेगा सुबटा तया दुःखाचा चिवाटा भागाची। योग मार्गाने तुम्ही मग जाऊ नका दुःख भोगावं लागेल कारण ती उपाधी लागेल तुमच्या पाठीमागे योग याग विधी योग मार्गाने त्याची प्राप्ती होईल योग साध्य होईल पण तुम्हाला वायाची उपाधी दंभ धर्म हा योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म। मग काय करावं हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। कृत त्रेता द्वापर आणि कलियुग। आता कलियुगामध्ये साधन प्रत्येकाला ज्ञान मार्गाचं साधन आहे कर्म मार्गाचं साधन आहे योग मार्गाचं साधन आहे पण ही साधनं तुम्हा आम्हाला सामान्य जीवाला जमतील असं नाही करू नये असं नाही बरं का करू नये असं नाही। ज्ञान संपादन जरूर करावं कर्म मार्ग जरूर करावा योग मार्ग जरूर करावा पण आपल्याला ते जमतीलच असं नाही। मग या कलियुगामध्ये सामान्य जीवानं काय करावं सगळ्या वाटा बंद झाल्या आता कुठले तरी एक मार्ग पाहिजे तुम्हाला। मग कलियुगामध्ये संत महाराज सांगतात की अवघ्या वाटा झाल्या Yeah.
नगरे साधन या कलियुगामध्ये साधन घडणार नाही महाराज म्हणतात का ऐका कलेचे महिमान त्याशी देते अनुमोदन सदाशी निजने जन बाबा बापा देते अनुमोदन करते संता ऐका कलेचे महिमान या कलीचं महिमान असं आहे म्हणून महाराज असं त्याच्या पाठीमागे सगळं आणि मग करती हेरण सरकारचे मग साधन काय अवघ्या वाटा झाल्याशील कली न घडे साधन उचित विधी विधान न कळे न घडे सर्वता भक्ती पंत बहु सोपा पुण्य नागवे या बापा येणे जाणे कृपा येण्याची खंडती अशा प्रकारे हा भक्ती पंत तुम्हा मला सामान्य जीवा करता अत्यंत सोपा सांगितला आता करत असताना ही भक्ती कशाच्या आधाराने करावं देहाच्या आधाराने करावं का मनाच्या आधाराने करावं तुम्ही आम्ही कीर्तनला आलो कशाने आलो म्हणतील आम्ही गोकुळ शिरगावास आलो गाडी घेऊन आलो सारख्याच आलो गाडी घेऊन आलो गावातले म्हणतील चालत आलो होय का नाही कशाने आलो म्हणजे तर काय सांगायचं चालत आलो मग कीर्तनाला इथं आले आपण कशाने आलो आता पाया बरोबर आहे ते बरोबर आहे त्याच्या बुद्धीच्या अनुषंगाने उत्तर बरोबर आहे पण कीर्तनात आपण आहोत देहान आहोत का मनान आहोत देहान काही म्हणाले ध्यान काही म्हणाले मनामध्ये हे चुकलं तर ते बरोबर आहे ते चुकलं तर हे बरोबर आहे असो मनानं आलो का ध्यान आलो ध्यान आलो इथं पण मनानं घेऊन आलो म्हणून आलो का नुसतंच आलो सांगितलं कुणी आज सकाळपासून संकल्प केला काय आजपासून कीर्तनला आज जायचं म्हणजे 2 दिवस झालं इकडं वैरणाला गेलो तिकडे वाडाना गेलो अमुक करायला गेलो तमुक करायला गेलो कीर्तन सप्ताह सुरू आहे गावात 1 दिवस तर जावं म्हणून सकाळपासून संकल्प केला आता सकाळपासून संकल्प केला कोणी मनान आज संध्याकाळी कीर्तनला जायचं ह्या बुद्धीनं चालणार नाही त्या मनाला सांगितले म्हणजे आज कीर्तनला जायचं जाण्याकरता तयार झालं सर्व काही झालं कपडे बिपडे घालून अगदी चौकात आलं म्हणा चौकात आलं म्हणजे रामा कुठे निघाला तर कीर्तनला कुठे सप्त्याला देवळाकडे चाललो काय देवळाकडे जातो म्हणले म्हणा अरे म्हणले शाण्या बिजलीला कसला मोठा डीजे आलाय म्हणा काय आले आता सप्त्याचा संकल्प करून आलत आणि विकल्प आला कुठं आला डीजे नावाचा विकल्प आला मनात आल्याला संकल्प मोठा हे एकाच ठिकाणी 2 बल आहेत म्हणजे त्या मनाला 2 बायका आहेत महाराज म्हणजे एक संकल्प करते एक विकल्प करते संकल्प केल्याला म्हणून काढण्याचं कार्य विकल्प नावाची पत्नी करते म्हणून राजा एक
चांगला सुशिक्षित, ग्रॅज्युएशन कंप्लीट, चांगला होतं. आता ते गेले डॉक्टरकडे. डॉक्टरला म्हणलं, डॉक्टर विचारलं काय होतंय? मला काहीच होत नाही म्हणाल. मग काय होत नाही तर इकडे कशाला आलं? ते म्हणाल काय होत नाही तर मला विचारायचं. म्हणले तुमची फी किती? तर केस पेपर काढला तर केस पेपर कितीचा? केस पेपरचं 300. बरं हे 300 मी आज देऊनच आले म्हणला. आता केस पेपरच्या डबल रक्कम ही 600 रुपये तुमच्याकडे घ्या म्हणा. अगोदरच पैसे दिले हातात. म्हणले काय असेल ते अजून सांगा म्हणलं. पण तुम्ही डॉक्टर आहे म्हणले, माझं मन तेवढं कुठं आहे तेवढं सांगा म्हणाला. काय सांगा लागलं? माझं मन तेवढं कुठं आहे सांगा. डॉक्टर म्हणला मी आता MBBS आहे म्हणला. तू MD कडे जा म्हणलं. कुठं जा म्हणलं? MD कडे. आता MBBS ला सोडलं येणार आणि MD कडे गेले. MD ची फी केस पेपर 500 रुपये. आता आत गेल्यावर त्याच्या हातावर 1000 रुपये ठेवलं. त्याला विचारलं म्हणजे काय होतंय? काय नाही म्हणलं. मग काय होत नाही तर आलंच का दाखवाय? काय नाही म्हणले, माझं मन कुठं आहे तेवढं सांगा म्हणलं. कुणाला सांगता येईल? MD ला सांगता येईल? MDचा मोर्चा कोण असेल त्याला सांगता येईल? मन दाखवता येईल का? दाखवण्याची वस्तू आहे का ती? दाखवा नव्हे, कळणारे नाही. कारण ते अंतःकरण चतुष्ट आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे अंतःकरण काय? चतुष्ट आहे. आता मनाच्या पलीकडची बुद्धी आहे, त्या बुद्धीच्या पलीकडे तो परमात्म्याचं स्वरूप जाणण्याकरता मन, बुद्धी, चित्त, अहंकार याचा एक या ठिकाणी संबंध आहे. या मन, वाचा, पित्त तुझे हे स्वरूप आहे. आता नुसतं मनाचं चिंतन करायचं म्हटलं, आपलं मन कसं आहे? कुणाला सांगते? तुमच्या मनात आता माझ्याबद्दल काय चाललंय ते सांगा. पण मी सांगतो तुमच्या मनात काय चाललंय. खरं सांगावं, मी ओळखतो तुमच्या मनात काय चाललंय. कारण माझ्या मनात काय चाललंय तुमच्याबद्दल तुम्हाला सांगता येणार नाही. पण तुमच्या मनात नक्की काय चाललंय ते मी सांगतो. आता वाजल्यात 10:30. कवा सफेद काय की जो कुठल्या गावचा, कुणीकडनं आलाय, कर्नाटकातला आहे म्हणा, निपाणीचा आहे म्हणा. म्हणजे हे मनाचे विचार. आता बुद्धी मन चिंतन करते. कुणाचं करते? कुणाचं नको त्याचं करते. नको त्याचं. तुकोबारा म्हणले या मनाच्या बाबतीत सांगायला गेले तर मन असे की मनोराजा एक देहपुरी असे नाद दो त्याशी दोघी नारी. बाबा सांगितलं त्याला 2 पत्नी आहेत. कोणत्या? एक संकल्प नावाच्या, एक विकल्प नावाच्या. संकल्प नावाच्या पत्नीनं कीर्तनाला येण्याकरता आणलं, पण विकल्प नावाच्या पत्नीनं त्याचं खंडन केलं. आणलेल्या निम्या वाटत रस्त्यातून परतून नेलं. म्हणजे एवढा विकल्प आणणारी ती मनाची पत्नी आहे आणि संकल्प करणारी देखील मनाचीच पत्नी आहे. कारण पापाला कारणीभूत मनच आहे, पुण्याला कारणीभूत मनच आहे. तुम्ही सांगशीला हो काय सांगशीला? हे बघ माझं काय तसं नाही बाई, माझं काय तसं काय नाही. माझं मन साफ आहे म्हणून सांगत. काय सांगत? माझं मन स्वच्छ आहे म्हणून सांगत. सांगण्यापुरतं आहे. पण मल, विक्षेप, आवरण नावाचा दोष निवृत्ती झाल्याशिवाय मन साफ होणारच नाही, स्वच्छ होणारच नाही. कारण त्या मनामध्ये अनेक प्रकाराचे विवेचना करणार आहे, चिंतन करणार आहे. महाराज म्हणतात की अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटते रंग धरुदाता संगत होतो होय बाधक. किती चंचल आहे, किती चंचल आहे. उदाहरण दिलं. उदाहरण कोणाचं आहे? मर्कटस्य सुरापानम तन्मध्ये वृचिक दंशनम. एक माकड आहे. आता त्या माकडाला माकड काय शांत बसतं का हो? एके ठिकाणी शांत बसते का माकड? अजिबात बसत नाही. या झाडावर त्या झाडावर, त्या झाडावर, या झाडावर त्या झाडावर. तसं त्या माकडाला तसल्या चंचल अवस्थेमध्ये जराशी दिली. कुठली? माहितली. आता माहितली होती ती त्याला दिली जराशी. त्याने घेतलं. आता घेतल्यावर ते आणि जरा नाचायला लागलं आणि तसल्या त्याला झाडावर म्हणून विंचू चावला. आता विंचवाची कळ केवढे चावणाऱ्याला माहित असते. म्हणजे एवढं चंचल झालं की चंचल ही मन कृष्ण प्रमाती बलवंतुड. गीतेमध्ये काय 33वा श्लोक आहे 6व्या अध्यायामध्ये. किती चंचल आहे. भगवान परमात्म्याला सांग अर्जुना, देव म्हणतात तू माझी भक्ती कर. नवे एवढंच कर की तू मला
काही करू नको, मला काहीच अर्पण करू नको, माझी पूजा कशाने तुकोबाला सांगितलं का असयाने पूजा करू केशी राजा आची संध्या माझा फेड्याचा उदकी नानू तरी स्वरूप आहे तुझे कशाचं पाण्याचं स्वरूप सुद्धा देवा तुझंच आहे उदकी नानू तरी स्वरूप आहे तुझे ते माझे काय वेचे देवा गंधांचा सुगंध पुष्पाचा परिमळ ते मी दुर्बळ काय वाहू फलदाता तुझी तांबूला क्षता तरी काय आता वाहू तुझ वाहू दक्षिणा तरी धातू नारायण ब्रह्मतेजे अंग तुझे नाही गाता तो ओंकार टाळीनादेश्वर नाचावया तार नाही कोठे बाबा कशाने पूजा करायची देवा देवा म्हणजे देव म्हणजे कशाने पूजा करू नको कारण देवानं देवाची जी पूजा करावी सर्वांची उत्पत्ती कोणी केलेली आहे त्यानेच केलेली आहे त्याच्या संगत सर्व झालेला आहे जयापासून हे सकळ महिमंडळ झाले तो हा पंढरीचा राणा हा नया अनुमाना श्रुती वेदाला सुद्धा श्रुतीशी सुद्धा अनुमाना येत नाही असा तो हा पंढरीचा राणा म्हटलं मग याच्या करता असे आणि पूजा करू केशी राजा म्हणजे कशाने पूजा करावी काही करू पण एक कर काय कर मला एकच अर्पण कर बाकी काहीच नको अवघ्या उपचारा एक मनचे दातारा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाचे देवा देवा काय करा काही नाही सगळ्या उपचाराला कारणीभूत एक आहे एकच आहे एक लक्ष देवाला सगळं दिलं एकानं ₹1,00,000 देणगी दिली एकानं 2 लाख दिले एकाला विचारलं तू काय दिलंस मी काही दिलं नाही मी फक्त 1 लक्ष दिलं म्हणलं काय बोलते मी लक्षात घ्या काय दिलं मी कीर्तन सगळं ऐकलं आणि बाहेर जाताना मला काय सांगितलं काय लक्षातच नाही काय बोलते ना काय मग तेच द्यायला पाहिजे इकडं कुठलं द्यायला पाहिजे 1 लक्ष आहे का नाही तेच तेवढे इकडे दिलं पाहिजे ते लक्ष जर आपण नाही दिलं ते लक्ष अर्थार्थी लक्ष आहे त्याचा उपयोग नाही तर 1 लक्ष तरी बहुत म्हणलेलं आहे काय ते प्रमाण 1 लक्ष तरी बहुत 1 लक्ष एकच पाहिजे आणि ते तेवढं देत म्हणजे ते मन द्यावं तू म्हणे मीचे घरी माझ्या भजने मजरे सर्वत्र नमस्कारी मजे काते आता तू म्हणे मीच करी म्हणतात देवा तू म्हणे मीच कर म्हणतो बरोबर आहे पण मी कसं करणार कसं का करणार कारण ते चंचल आहे माझ्या हातनं होणार नाही कोण म्हणतंय अर्जुनाला भगवान परमात्मा म्हणतात की चंचलई मन कृष्ण प्रमाती बलव दृढ एवढे चंचल आहे ते एके ठिकाणी स्थिर राहू शकत नाही एके ठिकाणी बसू शकत नाही किती वेग आहे त्या मनाचा हा वाऱ्याच्या 10 पटीनं 1000 पटीनं म्हटलं तरी बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ किती चंचल आहे बहुत चंचलपणा करू नका मी चंचलपणाचं सांगायला तुम्ही चंचलच करा सर शाळेत शिकवताना लक्ष सरांच्याकडे असते का डब्याकडे असते डब्यातनं काय आणले होय का नाही आज मम्मीनं काय दिले ते खायचं शिकवायला तिकडे लक्ष नाही म्हणजे चंचल सांगाल तुझा काही दोष नाही मनाचा दोष आहे असो असं एवढं चंचल मन आहे ती किती चंचल आहे जाता येता न लगे वेळ किती किती बघा 1 क्षणामध्ये सांगतो जरा लक्ष द्या आता सर्वांनी 1 सेकंद एकच सेकंद डोळे झाकायचे एकच सेकंद
1 सेकंदामध्ये इथं गाडी आलेली आहे. कुठली आले? वैभव ट्रॅव्हल्स नावाच्या 2 ट्रॅव्हल्स आले. सगळ्यांनी पटापट आपल्या बॅगा घेतल्या. त्या गाडीमध्ये पटपट बसलेलं. निघाली गाडी, पंढरपुरामध्ये गेली. पंढरपुरामध्ये गेली, भडगावकरच्या मठात थोडी उतरली, सारडा भूमीला थोडी उतरली, तुकाराम मंदिरात थोडी उतरली. पटापटा बॅगा ठेवल्या, चंद्रभागेला गेली, स्नान करून आले. पांडुरंगाचं दर्शन घेतलं, नामदेवपारी दर्शन घेऊन आत गेलो. दर्शन झालं, रुक्मिणी आईसाहेबांचं दर्शन घेतलं, बाहेर आलो. पुन्हा जिकडे तिकडे होतो तिकडे कीर्तनाला आलो. कुठं जाऊन आलं? इथं बसून काय कुठं? म्हणजे एवढं जाता येता नलगे वेळ, एवढं चंचल असणार मन, एवढं वाऱ्याच्या हजारो पटीने नलगे वेळ. म्हणजे अशा मनाला स्थिर करणं. अर्जुन म्हणतात, देवा मला एक कठीण आहे. म्हणजे कारण मी काय करावं? म्हणजे असं काय नाही. असंशय महाभावो मन्ये वायू दुर्निग्रह. बाबा संशय असंशय अभ्यासाने ते एकाग्र होईल. मन एकाग्र होणार नाही असं नाही, जरूर होईल. पण एकाग्र करण्याकरता त्याला थोडा 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 अभ्यास करावा लागेल. एका झटक्यात म्हणलं तर ते मन स्थिर होणार नाही. त्या मनाला स्थिर केल्याशिवाय तुमचा आमचा परमार्थ देखील होणार नाही. कारण तेच कारणीभूत आहे. जगद्गुरु तुकोबारांना असं वाटू लागलं, तुकोबारांनी पर्याय दिला देवाजवळ, देवा आता मी तुझी भक्ती करावं म्हणतो, पण माझंच मन या प्रत्येक अनेक विषयामध्ये ऐकतच नाही. किती वेळा समजावून सांगितलं त्याला, पण ऐकण्याच्या भानगडीत नाही. मन इकडं तिकडं धावाधाव करतो, नको त्याचं चिंतन करतो. काय काय करे तो या अर्जुना मन चंचल आहे ना, ते स्थिर होईल. अभ्यासानं स्थिर एकाग्र करता येईल. म्हणजे तव कृष्ण म्हणते हा साचची बोलते. देवा तो खरा आहे. म्हणले वैराग्याचे आधारे अभ्यासाचे मोहरे केतुरेने एका अवसरे स्थिरावे. कसं स्थिरावे? मन कसं स्थिरावे? वैराग्याचे आधारे अभ्यासाचे मोहरे केतुरीने एका अवसरे स्थिरावे. एक वेळा स्थिर होईल अभ्यासानं. त्या हळूहळू थोडा अभ्यासानं ते स्थिर करता येईल. मग अशा स्थिर असणारा स्वभाव त्या मनाचा जर झाला, त्या भगवान परमात्म्याला जाणता येतो, स्थिर करत. पण इथं तुकोबरा म्हणजे माझंच मन मला ऐकत नाही. काय काय करीतो या मना परिनायके नारायणा. करू नये त्याची गरिबी वंचना. नेऊ पतना आधरिले बलत्या सवे धावे सैराट. सैराट एवढं धावते म्हणजे पळतं. सैराट म्हणजे बिन गाडीला ब्रेक, गाडीला ब्रेक नाही. ते एवढं धावाधाव करतं म्हणजे सुसाट वेगवान जातं महाराज. आता हा सैराट शब्द आमच्या संतांनी
तुकोबाराने 420 वर्षापूर्वी वापरला आणि त्याच्या अगोदर 720-25 वर्षापूर्वी ज्ञानोबाराने वापरला. कुठं बोलत्या सवे धावी सैरा बैसलो दयावारे सैराट ते पागुळ झालो देवा त्यात ना पाय दुर्गा कुंभका बैसलो दयावारे सैराट ते जाय पिता कुंभकाटे कुंड दरडे न पाये. सुरुवात सांगितली तिने आम्हाला जेवढं पाहिजे होतं तेवढं मी घेत होतो. कसं असतंय औषध सांगितलं हलवून घ्या. आता पेशंट म्हातारा झालं डॉक्टरने सांगितलं हलवून औषध द्या हलवून औषध द्या. आता तिला नागर मंडळीला नेऊन आणलं तर आता ते एवढं वयस्कर झालं तर औषध हलवून द्या म्हटलं हिने मी दोघं चौघं गल्लीतले बोलले आणि गदा गदा त्याला हलवूपर्यंत जाग्याला कॉक विषय सपला. म्हणजे याचा अर्थ का आपल्याला जेवढं पाहिजे बैसलो दयावरी सैराट ते जाय केपिता कुंभ काटे खुंट दर्दी न पाहे. बाबा घाटातनं गाडी यायली एक्सप्रेस. आता ती घाटातनं गाडी येते चुकून यदा कदाचित त्या गाडीचा जर ब्रेक फेल झाला तर ती गाडी म्हणल का हो आता इथं दरड आहे तिथं खुंट आहे तिथं झाड आहे तिथं झुडप आहे असं म्हणणार नाही. सुसाट वेगवान जाते. तशा प्रकाराने इथं म्हणले की ज्या सैराट शब्दाचा वापर केला आणि ती लोक कोठ्यावधी झाली पण आमच्या संतांचाच वापर केला तिथे सुद्धा शब्द हुडकताना आपल्या गाथा सहित असू दे ज्ञानोबारांची गाथा असू दे तुकोबारांची गाथा असू दे असो. आम्हाला काय सांगायचं तर तुकोबारा म्हणले की माझं म्हणच मला ऐकत नाही नको करू नये त्याची खरी विवंचना. आणि हे खरं आहे. नको त्याचं चिंतन मन करतं. ज्याचं चिंतन करायला पाहिजे ते कधीच आपण करत नाही. ज्या भगवान परमात्म्याचं चिंतन करायला पाहिजे ते करत नाही मनाच्या आधारानं. बघा आपण सर्वजण आता आपण शेती खेडे गावातले आहोत सर्वजण शेती वर्गातले आहोत शेतकरी बांधव आहोत. आता आपण ऊस भांगरायला काही महिला मंडळी येतात आपल्याकडे आल्यानंतर भाकरी पदरची आणायची आणि कुठ कुणाची खायची गावाची. कारण का त्या मनाचा स्वभाव आहे ना करू नये त्याची खरी विवंचना. नेहू पतना आदरले पापाला कारणीभूत न्यायला कारण तेच आहे. पुण्याला कारणीभूत न्यायला कारण तेच आहे. तीर्थयात्रेला जायला कारणीभूत तेच आहे. सर्व कारणाच्या अनुषंगाने एक मन आहे. मग नाथांना म्हणाले नाथ महाराज तुमचा विषय काय मनाच्या बाबतीत तुमचं म्हणणं काय. नाथ बाबा म्हणले मनाजे पाटील देहगावीचा विश्वास धरू नये याचा घात करेल नेमाचा पाडील फशी मी आलो रायाचा जोशी. बाबा मनाजी पाटील देहगावीचा कुठल्या गावामध्ये राहतो ते देहगाव मध्ये. देहगाव कुठे आहे सोलापूर जिल्ह्यात आहे ना. देहगाव कुठे आहे अहो देहपुरी गाव. देहपुरी गावामध्ये मन नावाचा पाटील आहे. आता त्या पाटलाच्या सत्तेने सर्व कारभार चालतो. त्या पाटलाने म्हणलं जायचं कीर्तनला तर जायचं आवडलं नाही निम्यात न्यायचं निम्यात न्यायचं. हा मधली चाल दिली तर म्हणायची नाही दिली राहिली ती कुणाच्या चालू चिंतन मनाचं चालू हो. ते मनाचं गाव. मन कुठलं आहे देहरूपी गाव. देहरूपी गावामध्ये मन नावाचा पाटील आहे ज्याच्या सत्तेनं कारभार चालतो. मनाजे पाटील देहगावीचा विश्वास धरू नये याचा घात करील नेमाचा पाडील फशी मी आलो रायाचा जोशी. ओराय का दादा बाबा मन घात करत काय करत घात करत विश्वासघात करत. कोण मनच कारणीभूत आहे घाताला विश्वासघात. मग एवढं विश्वासघात करणारं मन देखील त्या मनावर आपण विश्वास ठेवतो. नेम करायला लावतो कोण मनच आणि नेम मोडायला कारणीभूत कोण मनच. एकट्याने ठरवलं चहा आंघोळ पूजा झाल्याशिवाय घ्यायची नाही. पाठी चारला फोन आला अमक्या पाहुणा गावचा गचकला. तिने काय म्हणलं मालकीना म्हणजे चहा ठेव मी जातो. आता आंघोळ पूजा कुठे गेली. आता आंघोळ पूजा कुठे गेली. म्हणजे मन नियम करायला कारणीभूत कोण आहे मन. या सर्वाच्या अनुषंगाने मनामध्ये तर असं मन भगवंत कामाकडे आणण्याकरता तुकोबार म्हणजे त्या मनाला पहिल्यांदा सहजासहजी येणार. कधीच शाळेत न जाणाऱ्या पोराला काय करावं लागतं हो समजूत घालायला लागते. काय करायला लागते समजूत घालायला. समजूत सांगाल बाळ आज शाळेत जा तुला उद्या
चॉकलेट देतो, पाटी आणतो, अमुक देतो, तमुक देतो, अनेक प्रकाराची त्याला आशा दाखवल्याशिवाय ते तयार होते. तद्वत या मनाला भगवत नामाची साधने करता तयार करण्याकरता त्याला सुद्धा आशा दाखवले. महाराज म्हणले, मग सांगितले काय गेले तुला, म्हणले बघ तू विषय सुखामध्ये गुंतू नकोस, विषय वासनेमध्ये गुंतू नको, नको नको म्हणा गुंतू माया जाळे, काळाला जवळे ग्रासावया. बाबा कधी काय येईल आणि कधी उडी घालल सांगता येत नाही, कधी घेऊन जाईल हे देखील सांगता येत नाही. संसार रूपी माया जाळामध्ये तू गुंतू नको म्हणजे नको नको म्हणा गुंतू माया जाळे, काळाला जवळे ग्रासावया. काळाची बावडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायवा. बाबा कुणी त्यातून सोडवणार नाही. मग त्याच्या अगोदर काय कर, त्या मनाला एखादा मी मगाशी सांगितलं एखाद्या मुलाला शाळेत लावून देण्याकरता त्याला खुश करावं लागेल का नाही, तसं आपणही आपल्या मनाला खुश करायला पाहिजे. कसं करायचं मग, काय साबण लावावं लागेल. कुठला साबण लावल्यावर ते स्वच्छ होईल. कपडा एखादा मळला तर त्या कपड्याला सर्फ एक्सेल रिन हमाम काहीतरी लावून स्वच्छ करता येईल. हो शिस्ता विठाला विठाला. आपल्या मनाला परमार्थ साधना करण्याकरता खुश करावं. ते कसं काय, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन, मोक्षात्वा बंध सुख समाधान इच्छा. ते पहिल्यांदा त्या मनाला प्रसन्न करून घ्यावं लागेल. प्रसन्न मन झाल्याशिवाय कुठलंच कार्य होत नाही, कुठलंच कार्य होत नाही. बघा शेती करायचं म्हटलं तर मन लावून शेती करायला पाहिजे. काय मन लागून केल्याशिवाय शेती होईल काय? बरं तुमचं सांगतो, भाकरी करायला बसल्यावर पिठात पाणी घालायचं, पाण्यात पीठ घालायचं, मन लावून मन असलं तर होईल काय काय, आणि मनच नसलं तर भाकरीचा काठ फुटल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे याचा अर्थ का, प्रत्येक कार्यामध्ये तत्परतेनं मन पाहिजे. ही पोरं अभ्यास करायचं झाले तर मन पाहिजे का नको. आता ही माझ्या समोरच बसल्या बाया तिथं मन नाही, अभ्यास मोबाईल मध्ये मन आहे. बघा म्हणजे मला सुद्धा अंगारा पिढी समोर असो ती म्हणा तुमचा दोष आहे, तुमचं मन माझ्याकडे नसल्यामुळे मी मोबाईल मध्ये बघायला म्हणा. बरोबर आहे. विठाला म्हणजे मन केवढ्यात फसवते बघा. केवढ्यात एवढ्या माणसात मी तो उभारले असताना देखील ती मुलगी मोबाईल मध्ये बघायला. म्हणजे किती मन चपल आहे की नाही, चंचल आहे, किती चंचल आहे, किती चपल आहे. साहजिक आहे, समोरचं उदाहरण जिवंत उदाहरण. मग याच्याकरता महाराज म्हणले आता त्या मनाला प्रसन्न करून घ्यावं लागेल. प्रसन्न केलेलं मन भगवान परमात्म्याकडे आणणार. मना ते धाव घेई नाही विठो राहे विठोबाचे पायी. महाराजांना जरा दिलासा निर्माण झाला. आता माझं मन भक्ती करण्याकरता प्रवृत्त झालेलं आहे याची जरा दिलासा निर्माण झाला. महाराज म्हणले मनाला सांगितलं, हे मना तू इकडं तिकडं धावा धाव करू नको, भगवंताच्या चरणाजवळ स्थिर राहा.
आता ते मन भगवान परमात्म्याकडे गेलं महाराज. मन गेल्यानंतर भगवान परमात्म्याकडे गेलं महाराज. म्हणजे आता त्या मनानं पाहिलं भगवान परमात्म्याजवळ आता स्थिर राहायचं असं ठरलं. मना ते धावगे राहे विठोबाचे पायी. आता ते मन सैरावर जे धावत होतं, नको त्याचं चिंतन करत होतं, नको त्याचा विषय डोक्यात घेत होतं, अशा मनाचे आता धावाधाव थांबली. कारण ते मन कुठं धावायला तयार नाही. आता कुठे धावे धावे मन तुमचे चरण देखलिया. भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद. आता ते मन स्वतंत्रपणे इकडे तिकडे धावाधाव थांबली. भगवान परमात्म्या चरणाजवळ स्थिर झालं. आता स्थिर झालेलं मन पुन्हा माघारी यायला तयार नाही. किती केलं तरी यायला तयार नाही. कारण का परत माघारी नाही. कारण त्याचा विषय तो झाला मन वाचा. आता मनाचा विषय मी जवळजवळ पाऊण तास सांगितला. म्हणजे आता एवढा झालाय. आता इथून पुढचा जेवढं चिंतन मांडता येत त्या सर्वांनी मोठ्या प्रेमाने एकदा भगवान परमात्म्याचं भजन करतो. Hallelujah,
आता माझं मन सैरावर धावत आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद हे एकाएकी सिद्ध झालं नाही कालांतरण झालं अभ्यासानं झालं मन स्थिर झाल्यानंतर ही क्रिया आहे आता मग आता राहिला विषय वाणीचा मन वाचा
तीत तुझे स्वरूप। मन बुद्धी चित्त अहंकार हे अंतःकरण चतुष्टांगीतलं आता मनाच्या बुद्धीच्या पलीकडे भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे हे जाणण्याकरता आपली इंद्रिय सक्षम पाहिजे। या इंद्रियांच्या द्वारे भक्ती घडेल आणि भक्ती ही साधना भगवान परमात्म्याने पोहोचता येते, भगवंताला जाणता येतं, मोजता येतं, हे साधन झालं भक्ती। पण त्या साधनाच्या अनुषंगाने पोहोचण्याकरता हा वाणीचा म्हणजे वाचा आता वाणीचे प्रकार केले परा पश्चिंती मध्यम आणि वैखरी 4 प्रकाराची वाणी आहे। त्या वाणीने काय करावं, हा वाणीने काय, त्या वाणीला जर इकडे येण्याचं सामर्थ्य माहीतच नसेल तर त्या वाणीला सुद्धा शिकवावं लागेल, त्या वाणीला सांगावं लागेल, त्या वाणीला उपदेश करावा लागेल। काय घेई गे माझे वाचे गोड नाम विठोबाचे। बाबा या वाणीने तू काय कर, भगवत नामाची साधना कर, ती भगवत नामाकडे प्रवृत्त करावं लागेल त्या वाणीला, जेणेकरून ती वाणी भगवंत नाम घेण्याकरता प्रवृत्त होईल। आणि मग एकदा का ती वाणी भगवंताच्या नाम साधनेमध्ये गुंतली तर त्या वाणीला सांगावंच लागणार नाही। त्या वाणीनं काय सांगा, प्रत्येक विषयाचं चिंतन करू लागेल वेगवेगळं, पण बोलता येणार नाही, दुसरा विषय राहणार नाही। कारण आता बोलण्याची नाही काही, आता देवाविन आता काही बोलण्याची नाही, देवाशिवाय काय बोलायचं नाही। काय बोलायचं, बोलावा विठ्ठल पहावा आता बोलण्याची नाही, काय बोलावं लागेल, बोलायचं असेल तर एकच बोला, काय बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल। आता मनात नसताना मनाचा विषय आला बघा, तेने सोसे मन झाले आव भरे परत माघारे। इतकं चिंतन आहे मनाचं, वाईट चिंतन। बरं सांगतो, प्रत्येकाच्या मनात काय चाललंय हे जर एकमेकाला कळलं असतं तर अवस्था काय झाली असती, मुडदं पडल्याशिवाय राहिलं नसतं। बघा तुम्ही समोर म्हणायचो महाराज राम राम राम, कीर्तन मात्र 1 नंबर झालं, लय उशीर लावला का मागणं म्हणायचं तो गेल्यावर, म्हणजे मनात ये आणि बाहेर। याचा अर्थ का, मनातला जर विषय कळला असता तर एकमेकाचं मुडदं पडलं असतं, मनातला विषय कळत नाही म्हणून बरं आहे। तुमच्या मनात काय चाललंय, माझ्या मनात काय चाललंय, त्यांच्या मनात काय कळत नाहीये बरं आहे, आणि कळलं असतं तर भांडणाचा पाया नसता। मग इथं काय म्हणले, येणे सोसे मन झाल्या बरे परत माघारी येत नाही। तर वाणीचा विषय काय झाला, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल। ही वाणी आता थांबायला तयार नाही, एकदा त्या वाणीला लागेल वळण आहे। माझी मज झाली नावर वाचा छंदया नामाचा घेत नसे, माझी मज झाली नावर वाचा छंदया नामाचा घेत नसे। कसा घेतला, गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया। बाबा गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया अवस्था निर्माण झाली। काय अवस्था निर्माण झाली, भगवान परमात्म्याच्या देव पाहावया गेलो, देव जोडलो या न्यायानं या ठिकाणी गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया। देवाशी एकरूप तादात्म्य पावलं का, मन बुद्ध वाचा, मन वाचा तीत तुझे हे स्वरूप, म्हणून या माप भक्ती केली। आता अजूनही पुष्कळ मनाचा विषय, अजूनही वाचीचा विषय पुष्कळ आहे, पण म्हणून या माप भक्ती केली। आता माप म्हणजे काय हो, माप म्हणजे काय, प्रत्येक वस्तू मोजण्याचं माप आहे। प्रत्येक वस्तू आता ती द्रव पदार्थात असली तर ती लिटर मध्ये मोजली जाते, जड पदार्थ असले तर किलो मध्ये मोजली जाते, आणि कापड असेल तर मीटर मध्ये मोजलं जातं। याचा अर्थ का, प्रत्येक वस्तू मोजण्याचं माप आहे। मग भगवान परमात्म्याचं मोजलं, भगवंताला कोणी मोजलं हो, भगवान परमात्म्याला मोजलं का नाही कोणी। भगवान परमात्म्याची तुला करण्यात आली, ज्यावेळेला एका पारड्यामध्ये सर्व सोनं घातलं आणि एका पारड्यामध्ये भले मोठी लांब लचक रुंदीला बघून केळीच्या झाडाची पानं आणून घातली पिकलेली, कुणी कुणी
काय आता आम्हालाच आठवत नाही तर तुम्हाला काय सांगावं म्हणा. याचा अर्थ का, ज्यावेळेला भगवान परमात्म्याची तुला करण्यात आली त्यावेळेला एका पांड्यामध्ये सर्व सुवर्ण अलंकार घातले आणि एका पांड्यामध्ये रुक्मिणी आई साहेबांनी काय घातलं, तुळशीचं पान, परिपक्व झालेलं तुळशीचं पान आणून घातल्याबरोबर त्या सुवर्णाचं नाही त्या तुळशीच्या पानाचं वजन ठेवल्याबरोबर भगवान परमात्म्याचं पारड काय झालं, उचललं. याला काय म्हणजे भक्तीची मापे मोजितो अनंता, भक्ती सिद्ध झाली. मात्र ती भक्ती किती प्रकारची आहे, नवविध आहे. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे श्रवणम कीर्तनम अर्चनम दास्यम सख्यम वंदम आत्मनिवेदनम, ही नवविध भक्ती आहे. आता यातल्या नवविध भक्तीपैकी आपल्याला नाही घडल्या तर एक भक्ती श्रवण भक्ती श्रेष्ठ सांगितली. श्रवण भक्ती श्रेष्ठ आहे. तुम्ही आम्ही ऐकण्याकरता श्रवण करण्याकरता, पण नुसतं श्रवण करून चालणार नाही. श्रवण झाल्यानंतर मनन व्हावं, मनन श्रवण झाल्यानंतर त्याचं चिंतन व्हावं, मनन व्हावं, निधिध्यासन व्हावं. या क्रिया आहेत त्याच्यामध्ये आणि त्या क्रिया घडल्या पाहिजेत. मग इथं महाराज का म्हणले, भक्तीची मापे मोजितो अनंता इतराने तत्वता न मोजावे. अन्य कोणत्याच तत्वानं मला मोजता येत नाही, त्याला जाणता येत. दुसरं तत्वच नको, एक तत्व नाम दृढ धरे. तत्वनाम दृढ धरे मना हरिशी करुणा येईल तुझी. इथं पण विषय मनाचाच आहे. एक तत्व नाम दृढ धरी मना, हा भक्तीची मापे मोजितो अनंता इतराने तत्वता नमोजवे. ज्ञानेश्वर भाऊली मापे मोजितो अनंता. महाराज मगापासून तुम्ही सांगालाय मन वाचातीत तुझे स्वरूप. भक्तीची नेमकं भक्ती म्हणजे तरी काय, देवाला पाणी घालणं म्हणजे भक्ती का, देवाला गंध लावणं म्हणजे भक्ती का, देवाला फुलं घालणं म्हणजे भक्ती, देवाची आरती करणं म्हणजे भक्ती. नेमकं भक्ती म्हणजे तरी काय, शास्त्रकारांनी वर्णन केलेलं आहे. भक्तीची व्याख्या स्वस्वरूपाशी अनुसंधान असणं हिचं नाव भक्ती आहे.
एरवी तिची ना चौथी पहिली ना सरती तया नाव भक्ती तत्वता एवढंच नव्हे नाथ महाराज भागवतामध्ये वर्णन करतात अहर्निशी माझी कथा अहर्निशी माझी वार्ता अहर्निशी माते ध्याता तया नाव भक्ती तत्वता जाण उद्धवाला सांगतात अहर्निशी माझी कथा अहर्निशी माझी वार्ता अहर्निशी माते ध्याता तया नाव भक्ती एवढंच अहर्निशी म्हणजे सतत 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 स्वस्वरूपाची अनुसंधान असणं याचं नाव भक्ती जगद्गुरु तुकोबा म्हणतात एवढा अवघड आहे ना तर सोप्या भाषेत सांगतो हीच तोर भक्ती आवडते देवा संकल्पावे माया संसाराची हीच तोर भक्ती आवडते देवा संकल्पावे माया संसाराची मग आम्हा तुम्हाला अहर्निशी म्हणजे काय अहर्निशी म्हणजे सतत तुकोबाने प्रमाण दिलं काय प्रमाण आहे बघा शिंक जांबी खोकला एवढा वेळ वाया गेला याच्या उलट आमचा याच्या उलट आहे शिंक आली राम 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 खोकला आला राम राम जांबे हरे राम शिंक जांबी खोकला एवढा वेळ वाया गेला एवढा वेळ वाया गेला बाकीचं सर्व चिंतन झालं असं तुकोबारायांना म्हणायचं आहे आणि आमचं तसं नाही सगळं वाया गेलं आणि शिंक जांबी खोकला एवढ्या वेळेचं चिंतन केलं ते बी वाकडं तिकडं कसं केलं राम राम म्हणजे याचा अर्थ का अहर्निशी माझी कथा अहर्निशी माझी वार्ता काय ऐकायचंय कानानं तर भगवंताचं गुण डोळे तुम्ही घारे सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे अगदी सोपी साधन आहे पण आम्हा तुम्हाला करायला सध्या वेळ नाही टाइम नाही एवढं आपण बिझी झालो ना कारण कीर्तन आता संपल्यानंतर घरात गेल्यानंतर 1:30 वाजेपर्यंत ऑनलाईन असतो किती वाजेपर्यंत 1:30-2 नारायण महाराजांना माहिती आहे मी तरी असतो कारण का आल्यावर वेळच जात नाही कीर्तनात आल्यावर झोप लागत नाही मग चिंतन कोणाचं काय याचा अर्थ का आमच्या करता इथं महाराज म्हणतात की भक्तीची या माफी मोजितो अनंता इतराने तत्वता न मोजावी मग रुक्मिणी आईसाहेबांची एवढी भक्ती होती म्हणून तुळशीचं पार ठेवल्यावर ते पारड उचल भगवान परमात्म्याला जातात एवढी श्रद्धा असली ना एवढी भक्ती आहे म्हणून पण सेवा आहे ती मग याच्याकरता म्हणजे योग याग तपे देहाची योगे आता योग साधना आहे याग आहे तप आहे पण हे सर्व कशाच्या अनुभवात देहाचा देह तादात्म्य नाम देह चांगला असेल सुदृढ असेल तर घडेल नाहीतर काहीच घडणार नाही कारण महाराजांचं प्रमाण आहे थकतेची सामुग्री देह अवसानावरी नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझे पांडुरंगा कधीची सामुग्री देह अवसानावरी कीर्तन किती वर्ष करत किती वर्ष कीर्तन करत 60 70 75 80 आणि म्हातारं झालं बसून केलं बसून झालं ते बी बंद झालं हातरुणावर पडलं आता कीर्तन करत काय कारण का देह नाही ना देह कधीची सामुग्री देह अवसानावरी देहाचा अवसानच नाही तर जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाहे तो आपले सोयीत पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको जव काळ असे दुरी ठेला बाबा जो चांगला आहे तोपर्यंत कर जोपर्यंत भजनाला ये कीर्तनाला ये नामस्मरण करण्याकरता ये हे एकदा काय एक बाजू जरी निकामी झाली तरी मन देवळाकडे ते हालत बुडत तेव्हा इकडे वेळ असतोय कारण त्याच्या आधी इकडे यायला वेळ नाही म्हणजे देह चांगला आहे योग याग तपे देहाचे योगे ज्ञानाचे लागे न सापडसी अहंकार युक्त ज्ञानाला तू करणार नाहीस जे ज्ञान आपल्याला झालं ते आत्मज्ञान झालं जेणेकरून त्या आत्मज्ञानानं त्या भगवान परमात्म्याला जाणता आलं आणि असं ज्ञान आपल्या ठिकाणी झाल्यानंतर त्या भगवान परमात्म्याला जाणता येतं महाराज ज्ञानाचे लागे न सापडस भक्तीची मापे मोजितो अनंता इतराने तत्वता न मोजावी मग तुकोबा म्हणतात आम्ही काहीच केलं नाही मात्र आम्ही एक केलं बरं का तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा आम्ही सेवा केली आणि त्या सेवेच्या माध्यमातून तुला ऋणी केलं देवा आम्हाला फक्त ज्ञान माहित नाही योग माहित नाही तप माहित नाही जप माहित नाही याग माहित नाही फक्त आम्हाला काय माहिती आहे सेवा माहिती घ्यावी घ्यावी माझी
तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा देवा, आम्ही तुझे भोळे भक्त आहोत, आम्हाला काहीच कळत नाही, मग आम्ही सेवा करतो। मग सेवा म्हणजे काय? सेवा त्यावळी उच्चारावे नाम, भेदा भेद काम निवारोणी, न लगे हालावे न लगे चालावे, बाहेरी अवघेचे घरे बैसल्या। सेवा त्यावळी उच्चारावे नाम, न लगे हालावे चालावे, बाहेरी अवघेचे घरी बैसल्या। सेवा म्हणजे काय? भगवंताची नामसाधना। सेवा त्यावळी उच्चारावे नाम, किंवा घ्यावी माझी सेवा दिन दुर्बळाची देवा। या न्यायाने तुकोबारांचा तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा, घ्यावी जे केशवा करीतोयसी। आता सेवेमध्ये अनेक प्रकार आहेत, भरपूर आहे। दास्य सेवा आहे, ही सेवा आहे दास्यत्व निकटव, हनुमंत केले म्हणून हे केले रामचरण, ही सेवाच आहे महाराज। त्या सप्ताहामध्ये इथलं लुटून काढणं म्हणजे सेवा आहे, तिथलं लोट झाड करणं म्हणजे सेवा आहे, सप्ताहामध्ये टाळ आणून ठेवणं म्हणजे सेवा आहे, पकवान आणून ठेवणं म्हणजे सेवा आहे, विना आणणं म्हणजे सेवा आहे, झाल्यानंतर नेऊन ठेवणं म्हणजे सेवा आहे। हे ज्याला ज्ञानेश्वरी वाचता येत नाही, गाथा वाचता येत नाही, पारायणाला ज्याला बसता येत नाही, त्या माणसाने ही सेवा करावी बरं का, ही सेवा करावी। आलेल्या सप्ताहातल्या मंडळींचं जेवण खाणं नको हवं सर्व बघणं ही सेवाच आहे। 7 दिवसामध्ये सेवा बरं का, आणि करायला पाहिजे। ते काय म्हणते, हे उठतोय आणि मला काम सांगतोय, हे माझ्यापेक्षा मोठा झाला होय, म्हणजे मी अनुभवलेल्या गोष्टी बोलतोय बरं का, मी अनुभवलेल्या गोष्टी सांगतोय, जेणेकरून सप्ताहामध्ये ज्या माणसाला कीर्तनाला टाळ घेऊन उभारायला जमत नाही, म्हणजे वय झाले म्हणून वाजवायला येत नाही म्हणून काही लाजून उभारत नाही बरं का, त्या लाजून उभारत नाही त्या मंडळींना सांगतो लाजायचं नाही महाराज। लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या परते, परमार्थात लाज सोडावी लागते, संसारात लाज धरावी, परमार्थात लाज सोडल्याशिवाय परमार्थच घडत नाही बरं का। नाही तर मला काय म्हणतील, मला काय विचारतील, हे जर म्हणत होतं परमार्थच सिद्ध होत नाही, परमार्थ घडतच नाही महाराज तुमच्या हातून। म्हणून काय करावं आपण, ही साधना करावी, सेवा करावी। प्रत्येक ही सेवाच आहे बघा, आणि ही सेवा 7 दिवसाचा, 8व्या दिवशी म्हणजे 8 दिवस सप्ताह आहे, 7 दिवस सप्ताह का केला 7 दिवस, काम नव्हतं म्हणून, याचा अर्थ का परीक्षिती राजा 7 दिवसा माझी धरला, जे परीक्षिती राजा 7 दिवसामध्ये उद्धार पावला, एवढंच नव्हे 1 तास उरला खटवांगरायाशी, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली। 7 दिवसामध्ये आपण उद्धरून जायचं। किती वेळ आहे? कीर्तनाचे 2 तास, प्रवचनाचा 1 तास 3, आणि काकड्याचा 1 तास झाला, 2 तास झाला, 3 आणि 2 5, आणि पारायणला बसला तर ते 5, किती झालं? 10 तास कच्चून आहे। त्या 10 तास 7 दिवसामध्ये 70 तास 365 दिवसातलं द्यायला काय अडचण आहे? फुल बॅटरी चार्जिंग होते की। आता मगाशी महाराज सांगितलं 365 दिवस करायला जमते का बघा। ही आमच्या 7 दिवस इनाम करून घ्यायचं, इथनं
सुरुवात. याचा तिने सांगितले त्यांचा दोष नाही, पण आमच्यातले पण काय अवगुण आहेत ना, ते पण आपण सांगितले पाहिजे. नुसतं गुण सांगून उपयोग, अवगुण पण दाखवायला पाहिजे. याचा हो करायला पाहिजे की करायला नको काय सांगणारा म्हणतो आणि म्हणणारा निघून जातो, बाकीचे काय म्हणतात आता केले पण पुढे निस्तरलं पाहिजे. याचा अर्थ का सर्वांच्या अनुषंगाने झालेली सेवा आहे. मला या उदाहरण कशा करता हे सेवेचं पण सेवा आहे. तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा घ्यावी जे के सेवा करीतोयसे भक्तीची माफी मोजितो अनंता चितराणे तत्वता नमोजावी. अखिल कोटी ब्रह्मांड जगताच मालक भगवान परमात्मा आणि या भगवान परमात्म्याच्या चरणी महाशिवरात्री निमित्त चाललेला अखंड हरिनाम सप्ताह सोनाळी ग्रामस्थ भावी भक्त श्रोते सज्जन सर्व टाळकरी मंडळी पांडुरंगाच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमानं आपल्या जवळ असणार पाप घालवायचं आहे. आपल्या जवळ असणार काय घालवायचं आहे? झोपलेली जागी वाजरा आणि जागे आहे तिने झोपू नको. आपल्या जवळचं पाप घालवायचं आणि पुण्य संपादन करायचं आहे. त्याला उत्तर एकच आहे. तुका म्हणे पापे जाती संताची जपे आणि पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे. सज्जन कोण? तुकाराम. तुझे स्वरूप म्हणून माप भक्ती केली. भक्तीची माफी मोजितो अनंता इतराणे तत्वता नमोजवे. योग याग तपे देहाची योगे ज्ञानाची लागे न सापडसे. भक्तीची माफी मोजितो अनंता इतराणे तत्वता नमोजवे. तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा घ्यावी जे के सेवा करीतोयसे. भक्तीची माफी मोजितो अनंता इतराणे तत्वता नमोजावी. झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी टाळकरी बांधव प्रदोगाचार्य सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करून भगवंताच्या चरणी सेवा समर्पित करून श्री गुरूंच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. Yeah.
कामण्या मी भोळ्या भावी सेवा घ्यावी जी केशवा करीतोय श्री विठ्ठल जय जय